आणि कुणी वाटाघाटी करायच्या ह्याच्यामुळे यांचे भांडण झालेले आहेत। नगराध्यक्ष होते आणि ह्याच्यातला हिस्सा घ्यायचा कोणी, ताईनं घ्यायचा का भाऊनं घ्यायचा। तर परळीमध्ये घर फुटलेले मी तुम्हाला तारीख बी सांगतो, वाद कुठून झाला ते बी सांगतो। विशेष समोर आणला, या संपूर्ण घटनांमध्ये तुमच्या अनुषंगाने काय सांगतात? मी तेच सांगालो ना, घर फोडायचा विषयच नाही, त्यांच्या आपसातल्या व्यवहारामुळे त्यांचं घर फुटलं आहे। आणि खरंच सांगायचं म्हणलं तर परळीमध्ये घर फुटलेले मी तुम्हाला तारीख बी सांगतो, वाद कुठून झाला ते बी सांगतो। परळीमध्ये 140 कोटीचं नगर उत्थान रोडचं काम आलं होतं, पुन्हा 100 कोटी आले। ह्या रोडच्या कामामध्ये जुगल शेठ नगराध्यक्ष होते आणि ह्याच्यातला हिस्सा घ्यायचा कोणी, ताईनं घ्यायचा का भाऊनं घ्यायचा, ह्याच्यामुळं घर फुटलेलं आहे। आणि सिमेंट फॅक्टरीचे जे हप्ते येत होते ह्याचे बी हप्ते कुणी घ्यायचे आणि कुणी वाटाघाटी करायच्या, ह्याच्यामुळे यांचे भांडणं झालेले आहेत। परळीतला कुणी कुठला हिस्सा घ्यायचा आणि कुणी कुठं टक्केवारी घ्यायची, ह्याच्यामुळे वाद झालेले आहेत, बाकी दुसरं कुठलंही कारण नाही। विशेष समोर आणला, या संपूर्ण घटनांमध्ये तुमच्या अनुषंगाने काय सांगतात? मी तेच सांगालो ना, घर फोडायचा विषयच नाही, त्यांच्या आपसातल्या व्यवहारामुळे त्यांचं घर फुटलं आहे। आणि खरंच सांगायचं म्हणलं तर परळीमध्ये घर फुटलेले मी तुम्हाला तारीख बी सांगतो, वाद कुठून झाला ते बी सांगतो। परळीमध्ये 140 कोटीचं नगर उत्थान रोडचं काम आलं होतं, पुन्हा 100 कोटी आले। ह्या रोडच्या कामामध्ये जुगल शेठ नगराध्यक्ष होते आणि ह्याच्यातला हिस्सा घ्यायचा कोणी, ताईनं घ्यायचा का भाऊनं घ्यायचा, ह्याच्यामुळं घर फुटलेलं आहे। आणि सिमेंट फॅक्टरीचे जे हप्ते येत होते ह्याचे बी हप्ते कुणी घ्यायचे आणि कुणी वाटाघाटी करायच्या, ह्याच्यामुळे यांचे भांडणं झालेले आहेत। परळीतला कुणी कुठला हिस्सा घ्यायचा आणि कुणी कुठं टक्केवारी घ्यायची, ह्याच्यामुळे वाद झालेले आहेत, बाकी दुसरं कुठलंही कारण नाही। विशेष समोर आणला, या संपूर्ण घटनांमध्ये तुमच्या अनुषंगाने काय सांगतात? मी तेच सांगालो ना, घर फोडायचा विषयच नाही, त्यांच्या आपसातल्या व्यवहारामुळे त्यांचं घर फुटलं आहे। आणि खरंच सांगायचं म्हणलं तर परळीमध्ये घर फुटलेले मी तुम्हाला तारीख बी सांगतो, वाद कुठून झाला ते बी सांगतो। परळीमध्ये 140 कोटीचं नगर उत्थान रोडचं काम आलं होतं, पुन्हा 100 कोटी आले। ह्या रोडच्या कामामध्ये जुगल शेठ नगराध्यक्ष होते आणि ह्याच्यातला हिस्सा घ्यायचा कोणी, ताईनं घ्यायचा का भाऊनं घ्यायचा, ह्याच्यामुळं घर फुटलेलं आहे। आणि सिमेंट फॅक्टरीचे जे हप्ते येत होते ह्याचे बी हप्ते कुणी घ्यायचे आणि कुणी वाटाघाटी करायच्या, ह्याच्यामुळे यांचे भांडणं झालेले आहेत। परळीतला कुणी कुठला हिस्सा घ्यायचा आणि कुणी कुठं टक्केवारी घ्यायची, ह्याच्यामुळे वाद झालेले आहेत, बाकी दुसरं कुठलंही कारण नाही। विशेष समोर आणला, या संपूर्ण घटनांमध्ये तुमच्या अनुषंगाने काय सांगतात? मी तेच सांगालो ना, घर फोडायचा विषयच नाही, त्यांच्या आपसातल्या व्यवहारामुळे त्यांचं घर फुटलं आहे। आणि खरंच सांगायचं म्हणलं तर परळीमध्ये घर फुटलेले मी तुम्हाला तारीख बी सांगतो, वाद कुठून झाला ते बी सांगतो। परळीमध्ये 140 कोटीचं नगर उत्थान रोडचं काम आलं होतं, पुन्हा 100 कोटी आले। ह्या रोडच्या कामामध्ये जुगल शेठ नगराध्यक्ष होते आणि ह्याच्यातला हिस्सा घ्यायचा कोणी, ताईनं घ्यायचा का भाऊनं घ्यायचा, ह्याच्यामुळं घर फुटलेलं आहे। आणि सिमेंट फॅक्टरीचे जे हप्ते येत होते ह्याचे बी हप्ते कुणी घ्यायचे आणि कुणी वाटाघाटी करायच्या, ह्याच्यामुळे यांचे भांडणं झालेले आहेत। परळीतला कुणी कुठला हिस्सा घ्यायचा आणि कुणी कुठं टक्केवारी घ्यायची, ह्याच्यामुळे वाद झालेले आहेत, बाकी दुसरं कुठलंही कारण नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।